तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अथर्व सुर्वे आणि तुम्ही बघत आहात अथर्व सुर्वे व्लॉग्स. आता मी आता पाहुणे आलेले, सर्व गेलेत. मम्मी बाहेर गेली, मम्मी भोसरीमध्ये गेली. मम्मी आणि पप्पा दोघी भोसरीमध्ये गेलेत राशन आणण्यासाठी. आणि सौरभ दादा आणि मोठे पप्पा आहेत ते एल्प्रो मॉलला गेले. मला अभ्यास होता म्हणून मी अभ्यास करण्यासाठी घरी थांबलो आहे. आणि मला थोडीशी एडिटिंगसुद्धा करायची होती म्हणून मी घरी थांबलो आता. आणि दादा आत्ता ते गेल्यानंतर आला आहे, तोही जेवला आणि आता तो झोपलाय, तो दमून आलाय म्हणून. आणि त्यामुळे ना आता मला सगळं पहिले स्टडी डेस्क क्लीन करायला लागेल. आणि मग त्यानंतर मी आता काय करायचं, आता हे सगळं आवरून घेतो. हे चटई बिटर पडली ना ती खाली, ते सगळं आवरून घेतो पहिले. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तुम्हाला बाप्पाची शपथ आहे यार, प्लीज करून द्या चॅनलला सबस्क्राईब. छोट्या क्रिएटरला सपोर्ट भेटला तर एक सबस्क्राईबच्या बटनामुळे मला एवढा आनंद होतो. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासाठी खूप आहात. तुम्ही माझे सबस्क्रायबर नाही आहात, तुम्ही माझी फॅमिली आहात. आणि हा तुमचाही चॅनल आहे, माझा एकट्याचा चॅनल नाही, हा तुमचाही चॅनल आहे. तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. आत्ता वाजलेले आहेत 7:15 आणि मला 7:15 ते 10, 9, 11 आय गेस 10 वाजेपर्यंत अभ्यासाला बसायचं. मग 10 वाजल्यानंतर जेवण वगैरे करून झोपून, एडिटिंग वगैरे करून झोपून जाऊ. कारण की सॉरी व्हिडिओ आली नाही भरपूर दिवस, कारण की मला थोडा बिझी शेड्यूल चालू होता ना, तर त्यामुळे. तर चला मित्रांनो, आता आपण बसूया स्टडी डेस्कवर. मी साफ करायला घेतो स्टडी डेस्क. आणि आता दिवाबत्ती करायची मला, तर पहिली दिवाबत्ती करतो आणि मग नंतर स्टडी डेस्क. पहिला देवाचा आशीर्वाद मिळणं ही खूप गरजेचं असतं कुठलंही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी. मेन म्हणजे बाप्पाचं. आणि माझी बाप्पावर खूप अपरंपार श्रद्धा आहे. आणि माझा फेवरेट म्हणजे गणपती बाप्पा. आणि तो आता येतोय, तर गणपतीचे व्लॉग्स मी गणपतीला, आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो गावाला, तर गणपतीचे व्लॉग्स ही तुम्हाला एकदम कडक भेटणार आहेत. तर गणपती व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. कारण की जर गणपतीचे व्लॉग आले तर तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन पोहोचेल की अथर्व सुर्वे व्लॉग्सनी गणपतीचे स्पेशल व्लॉग्स टाकलेले आहेत. आणि त्या गणपतीच्या स्पेशल व्लॉग्समध्ये आम्ही खूप काही मज्जा करणारे, खूप नाचणारे, खेळणारे, जिम्मा वगैरे त्या मुली खेळतात त्या सर्व होणारे. बाप्पाला आणणार, बाप्पाला आदल्या दिवशी आणतो आपण दुकानातून, ते दुकानातून आणणार. पुण्याहून गावाला रायगडला जाण्यासाठी तोही व्लॉग येणार. तामिनी घाटाचा सुंदर व्ह्यू तुम्हाला मी देणार. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 2 कामं करायचे आहेत. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि होत असेल तर शेअरही करा या व्हिडिओला, तुमच्या मित्रांपर्यंत जर पोहोचू द्या. की तुमच्या एवढाच तुमच्या आता हा माझा जो व्हिडिओ आहे तो कित्येक लोक बघत असतील. कित्येक लोक म्हणजे जसं की एक म्हातारे बाबा बघत असतील, किंवा भाऊ म्हणजे किंवा मा मोठ्या दादासारखा बघत असेल, माझा छोटा भाऊ बघत असेल, बहीण बघत असेल, मोठी दिदी बघत असेल, किंवा काका काकू कोणी बघत असेल हा व्हिडिओ. तर सर्वांना माझा जर व्लॉग आवडला तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि मेन गोष्ट म्हणजे आता वाजलेलं आहेत 6:30 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. आणि 6:30 वाजायच्या आज मला दिवाबत्ती करून घेऊ दे, नाही तर पप्पा खूप ओरडतील मला. तर 6:30 वाजायच्या आतमध्ये दिवाबत्ती करून घेतो मी. आणि बघू शकता आता ही लाईट पण लावून घेतो, चार्जर काढतो इथून. या फोनचा मला काय प्रॉब्लेम झाला आहे बघा ना, ते हेच दाखवतं. थांबा, हे बघा असंच दाखवत आहे. आणि हे फॅक्टरी रिसेट मी बघत होतो तर टच पण होत नाही. बघा थोडं बटन आतमध्ये गेले, हे टच पण होत नाही आहे. तर देवाची लाईट आपण आधी लावूया. ही देवाची लाईट आहे, देवाला उजेड नको का, देवघर आहे ना ते. आली लाईट बघा, देवाची मस्त लाईट. विठोबा, रुक्मिणी, गणपती, सर्व प्रकारचे देव आहेत. तिथे बाबा आहेत आपले. आणि माझा फेवरेट बाप्पा इथे आहे, त्या खाली पण बाप्पाची मूर्ती. आणि
तुम्हाला जर एक माझ्यासारखंही ब्लॉगर बनायचं असेल, तुम्ही जर स्कूल लाईफ कॉलेज लाईफ आपलं दाखवणार असाल तर मला फॉलो करून घ्या. आणि माझं एक व्हॉट्सअप चॅनल मी लवकरच खोलणार आहे. तर त्या व्हॉट्सअप चॅनलवर सगळं त्या रिलेटेड येणार की तुम्ही कसं ब्लॉगिंग चॅनल सुरू करू शकता आणि कसं तुम्ही म्हणजे इम्प्रूव्हमेंट करू शकता. तुम्हाला काय काय लागतं, काय आयफोनच लागतो का किंवा अँड्रॉइडवर पण काम चालू शकतं, अल्ट्रा वाईड कॅमेरा पाहिजे का नॉर्मल कॅमेऱ्यावर पण चालू शकतं, जर ट्रायपॉड पाहिजे, माईक पाहिजे, काही नाही. आता तुम्ही बघू शकता मी माईक लावलाय का नाही ना, आणि तरी पण माझा आवाज तुम्हाला येतोय, थोडासा बॅकग्राऊंड नॉईस येत असेल, माईक नाही म्हणूनच. तर जर तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईस म्हणजे घालवायचं असेल तर तुम्ही VN एडिटिंग ॲपवरही करू शकता. पण मी बघतो आता मला एवढं जमत नाही एडिटिंग, मी स्टार्टिंग करतो आता. तर मी एडिटिंगची टिप्सही देणार तुम्हाला, पण त्यासाठी आधी मला शिकावं लागेल, नंतर मी तुम्हाला देणार. तर आधी आपण दिवाबत्ती करूया आणि त्यानंतर मग आपण ब्लॉग पुढे नेऊया. ओके. तर चला मी आता ट्रायपॉडला ठीक आहे दिवाबत्ती करतो मी आता, थोडीशी मीन्स करतो बऱ्यापैकी. थोडा ट्रायपॉड ठेवतो असा. ओके. ओके. आता मी थोडंसं याला खाली करतो. नाही ते इथेच ठेवतो ना, इथे ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही येणार ना. ओके. आता मी दिवाबत्ती पहिले करून घेतो. हातपाय धुतलेत मोस्टली मी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिवं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार पाणी कुंडले मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा पडला देव उजेड पडला. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर मित्रांनो आता देवपूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी देवपूजा केली आहे मस्तपैकी एकदम, दिवा लावलाय. आणि आता आपल्याला मेन काम जे आहे आपलं ते म्हणजेच अभ्यासाला बसणे. आणि तुम्हाला मी सांगतो एक
PW अर्जुन. जर तुम्ही, मी MST साठी प्रेफर करतोय, MST आणि बोर्डसाठी दोघींसाठी मी ही प्रेफर करतोय. आणि MST साठी खूपच चांगली बॅच आहे, सगळे सरची एक्सपिरियन्स आहेत. PWची अर्जुना MST बॅच 2027-11 म्हणजे जे आता ह्यावर्षी 11th स्टँडर्डला त्यांच्यासाठी. तर तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही आताही जॉईन करू शकता. आणि मग तुम्हाला थोडे बॅकलॉग्स लागतील ते क्लिअर करून घ्या तुमच्या टाईमनुसार. आणि जर तुम्हाला MST मध्ये चांगले मार्क्स हवे असतील तर नक्कीच माझं म्हणणं आहे की तुम्ही अर्जुना बॅच प्रेफर करा. आणि PWची आता माझे बॅकलॉग्स आहेत म्हणून मी पण आता क्लिअर करायला बसणार आहे. आणि आज माझे 2 बॅकलॉग कमी झाले. एक केमिस्ट्रीचा फर्स्ट लेक्चर आणि फिजिक्सचा फर्स्ट लेक्चर मी केला आहे आज. आता बघूया मॅथ्स करतोय का फिजिक्सच करतोय, तर आपल्यावर डिपेंड आहे. आता बघू माझा मूड कसा म्हणतो त्यावर आहे. आणि थोडीशी फ्लिकरिंग होत असेल ना तर थोडं इग्नोर करा. तर आता बघा मी दुसरी लाईट लावली आहे फ्लिकरिंग व्हायला नको म्हणून, तरीही ह्या साईडला फ्लिकरिंग होतेच, तर थोडंसं त्याला इग्नोर करा. आणि आता मी बसतो अभ्यासाला. आणि मोस्ट प्रोबॅबली मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडला सांगणार आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला माहिती मी डेली बोलतो तेच करा यार. तर आता बघा मी हेड डेस्क आवरतो आणि मग अभ्यासाला बसतो. Feel the heat, feel the beat. Ooh-wee, ooh-wee. आजच्या ब्लॉगमध्ये बघूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू.